आज तुमची सर्व हरवलेली पाखरं एकत्र झाली त्याबद्दल तुमचे आधी लाख लाख धन्यवाद. आणि त्या देवाची कृपा त्यांनी त्यांच्या मानगुटीवर बसून त्यांना घेऊन आले. लक्ष दिला. खरोखर तुमच्यासाठी श्रावण सोमवार हा फळाला आलेला आहे. कारण काय बुवा, खाडाखोड झाली ना. आता शाळेतली मुलं बसली आहेत, एखाद्या पानावर जर खाडाखोड झाली तर ते पान आपण काय करतो, फाडून टाकतो. ते पान फाडल्यानंतर त्याच्या अपोजिट जे दुसरं पान असतं ते ऑटोमॅटिक निखळून जातं की नाही. म्हणजे काय, आपल्या चुकांना उद्यासाठी आपण मुकलेलो असतो. लक्ष दिला. आपली एक चूक आता झालेली आहे, पण त्या उद्यासाठीच्या चुकीसाठी आपण मुकलेलो, कारण त्या दुसरा पान निखळून गेलेला असता. म्हणून माणसाने आयुष्यात माणसं जमा कशी करायची, मी काय वाईट बोलले नाही. वादेलीस पासून सुरुवात तुम्ही केला, मी काय बोललेले आहे का. मी आपलं गपचूप साधं माणूस बसलो, मी आपलं असं बसले तर त्या काय. पण आता माणसांचं असं शांत बसत होऊ नको, ताट बसू ताट, तू शिरसाट सगळे ताट एक सोडून. काय सांगता मोठेपणा, आमची म्हणता काय गाडी फिरत आहे, शिरसाट मसाले. राधिका तर तुझा कॉन्ट्रॅक्ट हा वैदिक फोन म्हणता, माझी मिरची आणि तिची फकी काय कुठत रे. कसली मिरची असते, संकेश्वरी म्हणतात. पण ती मिरची सुद्धा दोन दोन प्रकारचे मिक्स करून वापरतो की ना. नुसते एका संकेश्वरी मिरची काय होणार नाही, म्हणजे एका प्रकाराने. लक्ष दिला. काय शिरसाट मसाले, ही जोडीच आपला तुना. एकाचा नाक पुढे, एकाचे दात पुढे आहे की नाही. पण ज्याचे दात पुढे त्याका 4 बिस्किटचे पुढे, आणि ज्याचा नाक पुढे एका भोकाची वडी, मेंदू वडी. एक वडोगी असून नाकात घाल, चटणीची गरज नाही, ऑटोमॅटिक येणार. काय सांगतो म्हणता, आम्ही असेच बारीक राहू. काय तुम्हाला पण माहिती आहे आपली परिस्थिती सध्या काय आहे. आता मग अशी वाईट उतरण गेले तर विचारता खय विचारले. अरे माणसाच्या शरीरामध्ये आज एवढ्या व्याधी झालेल्या आहेत, कोणाचा कधी काय होईल सांगू शकतास का. आता मी लहान वयात, आता मी ह्या तुमका लहान दिसते की ना, पण माका अभिमान, माका ह्या वयात 2 झिल. तू बिंदास, तुझ्यावरच बारी आहे ना. आज कोणत्या माणसाला कोणता आजार होईल, कोणता विकार होईल नाही सांगू शकत. काही जर आम्ही अर्ध तासन तास बसायला लावलं तर उद्या ऑपरेशनचा खर्च कोण देणार, तू देणार नाही. मग तुझं तुका परवडत नाही, आणि तू माका येत खय म्हणून. आता तू जाऊन दाखव. काय सांगता, कदमबुवांचे वंशज मी मिरावतोय. आज कदमबुवांचं नाव आहे कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदमबुवा, बरोबर ना. आज त्यांच्या नावाचा वारसा घेऊन आम्ही पुढे चाललोय ना. आमचे काशीराम कदमबुवा, मी समीर कदमबुवा. पण त्यांच्यासारखं माका जमात आजान केलेल्या नातवात जमात का. त्यावेळी आजोबांका 12 पोरगी होती, आता आमचा भापा ना सावटपणा माझ्याकडे करू नको तुझं काय. त्यावेळी त्यांनी तो काळ गाजवला ना, आपल्याला नाही जमायचा. आपण पारंपरिक कार्य करून सुद्धा लोकांना थांबवू शकतो, पण आता जो काळ बदललेला आहे. तू काय सांगतो, मोदी साहेबांनी माझा विचार केला, कारण एकच कदम घाणेरडो. माझं सगळं बघून तरी मी घाणेरडो वाटतो. बापू असता त्याचे दाद बघ, त्याचे दाद बघ माझ्यासारखे. कदम बुवा, पांचाळ बुवा, पाटील बुवा, विलास खोपकर बुवा, बरोबर ना, वामनराव खोपकर बुवा, काशीराम परब बुवा. आणि वारसा भजनाचा जपला त्यांनी. आपण त्यांची पिढी पुढे चालूया. आपल्या ते वादविद त्यांचे काय तुमचे, कोणी काय केलं आणि काय करतात, कोणाच्या खळ्यात जाऊन कोण कळी काढते, आपल्यात काय गरज नाही. राहता राहिला विषय महिलांचा. तुम्ही आपले एक विनोद चुटका म्हणून सांगितला की शेजारी दिसत नाही. काय तू म्हणता खयची शेजारी ती दिसत नाही. तुझ्या माहितीसाठी सांगते, शेजारी ही बघूसाठीच असतात. तुका वाईट वाटतात, पण देवाण डोळे धक्का दिलाय.
बघू दिलेला तुला. समजा चुकान बायको घरात नसा तो तुका पाणी हाणून चहा हाणून कोण देणार? शेजारी देणार ना हाणून. भाऊजी भाऊजी कधी धावत येणार मी चहा हाणून देणार. घेऊची का भाऊजी गप जावा. असं आपला मनोरंजनाचा विषय होता. पण आज महिलांचा जो बचत गट आहे त्यांनी खरोखर बोल सांगितलं बचत गटासाठी टाळ्या वाजवा. कारण आज कोरोनाच्या काळामध्ये जो प्रकार घडला त्यामध्ये अर्धाधिक सहकार्य नवऱ्याला जर कोणी केलं असेल तर त्या बचत गटच्या महिलांनी. नवऱ्याने सांगितलं जा गो बचत गटातनं 5,000 रुपये मिळतात का गो काय ती लगेच जाय 5,000 हाणून दे वसूल करताना 10,000 घे. पत्नी आहे ना व्याज तुका देवता लागणार का? आता हय बसलेले माता भगिनी बरोबर ना. त्यांना वाटलं आपलं भाव जर एखादं मुंबईसून इलो किंवा गावसून इलो आपल्या गावसून भाव इलो तर ती बहीण काय करता माहिती तुका? ती काय करणार भाव जेव्हा परत रिटर्न गावात जात आहे ना त्याच्या आपल्या नवऱ्याच्या पाकिटात हात घालणार. खिशात काय गावती 100-200 रुपये ते काढणार आणि आपल्या भावाच्या खिशात घालणार. या प्रेमा आता हयतरी एवढे बहिणी बसलेले त्यांना वाटलं बाबा समीर कदम बुवा एवढं जमान नागपूर मुंबई सुनीला वाटला तर आपली जबरदस्ती नाही. पैसा काय तुम्ही सांगितलं आपण असेच राहूया उद्या नेणाऱ्या त्रास नको. पण असून जरी राहूलच नाही 4 दिवस असूच ठेवल्या नाही फुगतच ना की ना. तुझा आणि माझा आपले सेम आहे. भाजी म्हणता खालच बटाटे बटाटे खालच. तुमच्या माहितीसाठी सांगते मी फक्त डाळ भात मी पापडच खाले आणि लोणचा. भाजी मी खाऊतच ना मिक्स भाजी आता ते आवडतच नाही. आणि तू उगाच माझ्या नावावर घेऊन काढतो AK-47 तुला नॉलेज आहे. उद्या एका आता हे भाजी खाल्ला नाही ह्याका उद्या पाकिस्तानात पाठवतो. सैनिकांका मारून तर गोळीची काय गरज आहे? वाटाणे जे खायला ना हिरवे उद्या फक्त सोडायचो गेलो काय पाकिस्तानचे कोण सैनिक लोक काय उभं करायचो नाही तर तो बटाटो खालेला असत तर मग देतो मोठो बॉम्ब बटाटो खालेला असेल नाही तर तो बटाटो खालेला भीती वाटता कोण काढू दे. कुत्र चावलं तर म्हणता एक वेळ 14 इंजेक्शन घाला पण मी चावले तर 42 इंजेक्शन सहकार घेऊन. म्हणजे माझ्या दातात किती पावर आहे ते विचार करा आहे की नाही. मोदी साहेबांनी सुद्धा नोटीवर नाव लिहिलं का? मला फोन केला नोटा बदली करताना कदम बुवा सिंधुदुर्गात तुमचं नाव वाचतंय मला तुमचं नाव अजरामर करायचं. म्हटलं का? म्हटलं तुमका माहित नाही सगळ्या सिंधुदुर्गातल्या बुवांका 32 झालं तुम्ही एकटेच 31 वाल्या. तर माझं एक पडलेलं हा अरे दुनिया बोलाय जिंदगी झोलाय. आपला नाद करायचा नाही आपला विषय खूप खोलाय. कारण आपल्या 2 तासामध्ये बोलाय चाय पिताना पण इष्टा धरायचा. बोलायला सुद्धा भरपूर बोलू शकतो पण तुमका माहित आहे पाऊस आहे ना अति पडायला लागलो तर बाहेर ते व्हायला लागतं. त्याच्यामुळे स्वीट अँड शॉर्ट करत झालं टेन्शन घ्यायचं ना. गाणं आवडतं आमच्या पप्पानी गणपती आणला काय आणलं पप्पाचे गावाया गाव
वर्षाचो अजून चुचरच बोलता तो हिलो काय मी दिसले पप्पाचे गाव या जाव तयारी करून सांगले काय करणार खालीची मुलं आहेत ना ती आमच्या पप्पानी गणपती आणला औशी खुश पप्पानी गणपती आणला औशी खुश पण गणपती आणला कोणी पप्पानी आणला अरे गणपती आणला आजी आजोबा पंजोबा कापर पंजोबा यांनी गणपती आणला आणि आजोबा तुझी म्हणतो पप्पानी गणपती आणला आव आपली त्याच्यात खुश मोठे मोबाईल असले का पोरगे उभ्या करणार आणि व्हिडिओ करणार आमच्या पप्पानी गणपती आणला तेवढ्या नादा तिसरा दिली असता पप्पानी हे का आणला मनुहाना काय लागला किती गाणी आता नवीन नवीन सगळा गेला त्यांच्या काळात गाणी वेगळी होती हो की नाही आम्हाला तेव्हा काय म्हणायचे नन्ना मुन्ना राई देशाचा सिपाई बोलो मेरे साथ जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद आम्हाला म्हणायचे नन्ना मुन्ना हो की नाही आणि एक गाणं होता नन्हे मुन्ने बच्चे तेरे मिट्टी में आमका माहितच ना आम्ही नन्हे मुन्ने तेव्हा आता झेंडा देतो आपला झेंडा आहे आणि हल्ली गाणं येईल काय मेरे भारत का बच्चा बच्चा मगापासून ती पोरगी बच्चा बच्चा म्हटलं म्हणत लागली गाणं मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम नवऱ्याला पहिल्यांदा प्रेमाने हाक मारायची अहो उठा आणि ना पुढे म्हणायचे गडे अहो चला ना पुढे म्हणायचे प्रेमाने गडे प्रेम होत ते अहो चला झोपा गडे हे प्रेमाने म्हणायचे पण आताची बायको नवऱ्या हाक मारणार संदीप नाव असत तर म्हणा हे सँडी अभिषेक असं ते अभी समीर असेल तर सॅमी बायको झाली नवरे हाक मारित नाही आणि नवरे सुद्धा बायको प्रेमाने हाक मारतो त्या दिवशी मुंबईत गेले मी माझ्या मित्राकडे गेले असोच मित्र माका बघल्यानंतर खुश झालो समीर म्हणता बऱ्याच दिवसांनी थांब थांब चहा पाणी घेऊन जा म्हटलं ठीक आहे सांग चहा पाणी आणि हिने हाक मारल्या बच्चा चहा पाणी घेऊन ये माका वाटलं लहान पोरगे वेगळं सांगणार अर्धे तास झालो बच्चा चहा घेऊन बच्चा असला घालणार बच्चा काय बच्चा असू दे पेक्षा आमचे जे जयदीप पाटील आहेत त्यांच्या दुकानात एक मिरचीचं पाकिट आले नाव काय का आता तुम्ही नाव सांगा हरी मसाला आता तुम्ही नाव बदला हा त्यांना विचारा ते नाव त्यांना माहिती आहे हरी मसाला चिकन बिकन म्हणजे हरी भारी पण आता नको श्रावणा हा चिकन खात नाही तू खायचं पण नाही
Oh